गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांकडून नागरिकाची हत्या झाली आहे। भामरागडच्या कियर गावातली ही घटना आहे आणि पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून ही हत्या झाल्याचं कळतंय। नक्षलवाद्यांनी मृतदेहाजवळ पत्रकं टाकलेली आहेत आणि त्यामधून हे स्पष्ट होतंय। गडचिरोलीतून ही एक मोठी बातमी येते। आशिष अंबाडे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर जोडले गेले। थेट गडचिरोलीमधून जाणून घेऊया आणखी महत्त्वाची या संदर्भातले तपशील। आशिष, गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांकडून एका नागरिकाची हत्या केली आहे आणि तो पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून हत्या झाल्याचं कळतंय। निश्चितपणे आपल्याला समजलं पाहिजे की हा जो भाग आहे एटापल्ली आणि भामरागड हा नक्षलदृष्ट्या संवेदनशील भाग आहे आणि साधारण गेले 1 ते 1.5 वर्षापासून या भागामध्ये खाणकाम सुरू आहे। दुर्जागड लोह प्रकल्पासह इतर अनेक खाणी या भागात येत आहेत आणि त्याच्यामुळे या भागामध्ये पोलिसांचं डॉमिनेशन वाढवण्यासाठी वेगवेगळी पोलीस ठाण्यांची निर्मिती या ठिकाणी होत आहे। अशाच पद्धतीचं पेनगुंडा नावाचं एक पोलीस ठाणं अगदी 3 वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलं आणि ते 24 तासात स्थापन करण्यात आलं। आता या पोलीस ठाण्याच्या निर्मितीमध्ये हा जो सुखराम मडावी आहे, माजी पंचायत समिती सभापती, याचा हात होता, त्याचं मदत होती असा आरोप त्या मृतदेहाजवळ जे पॉम्पलेट किंवा पत्रक टाकलंय नक्षलवाद्यांनी त्याच्यामधून करण्यात आलेला आहे आणि या भागामध्ये पोलिसांच्या सगळ्या गोष्टींना याची साथ होती असा आरोपही करण्यात आलाय। अर्थात पोलिसांनी याचा इन्कार केला आहे। मात्र 2025 या सालामधली ही पहिली घटना आहे ज्याच्यामध्ये ग्रामस्थांची अशा पद्धतीनं गळा आवळून हत्या करण्यात आली आहे। मोठ्या संख्येत नक्षली या कियर गावात आले होते आणि काल रात्री त्यांनी अशा पद्धतीने ही घटना केली आहे। त्याच्यामुळे सध्या पोलीस या भागामध्ये तैनात आहेत आणि या घटनेचा अधिक तपास केला जातो। ठीक, आशिष, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आशिष अंबाडे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते आणि गडचिरोलीतल्या या घटनेविषयी आणखी तपशील आपण त्यांच्याकडून जाणून घेतले। भामरागडच्या कियर गावातली घटना आहे। पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून या नागरिकाची हत्या करण्यात आली आहे।